खाली खाली. नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज सुखदेव हरिभाऊ पाटील आपलं चिंचाले यांना आपण ट्रॅक्टर दिलेला आहे. तर हिवरापळी आणि बीडला ट्रॅक्टर आपला हा दिलेला आहे. आज जिथले काही बीडचे शेतकरी आहेत त्यांच्याकडे इथं जाऊन यांच्याकडे ट्रॅक्टर बघू शकता कसा चालतो, काय चालतो. आणि ह्याने ट्रॅक्टर बुकिंग करून आपण किती दिवस झालं होतं बुकिंग करून? बुकिंग 10 दिवस झाले असतील. आणि पुन्हा एकदा तुमचं नाव जरा स्पष्ट. सुखदेव हरिभाऊ चिंचाने, मुक्काम पोस्ट हिवरा गोवर्धन, तालुका परळी, जिल्हा बीड. बरं, आता बुकिंग करून 10 दिवस झालं. हो. आणि आज डिलिव्हरी तुम्हाला दिले. हो. कसा वाटतं तुम्हाला ट्रॅक्टर? एकदम चांगला वाटतं. होय, चांगला वाटतं. हो. आता आपला ट्रॅक्टर कशामध्ये चालणार आहे? आपला ऊसामध्ये, कापूस. ऊस आणि कापूस. म्हणजे तुमच्या भागात पारंपरिकपणे ऊस आणि कापूस दोन्ही बी आहे. सोयाबीन बी आहे. तर आता नंतर आम्ही काय सोयाबीनचं फवारा आणि सोयाबीन काढायचं यंत्र घेणार तुमच्याकडून. पेरणी यंत्र. हा, 3 वस्तू. ते मळणी, आपलं ते भरडा, मळणी, कडबा कुटी आणि ते भरडा, चाप कटर वगैरे ते बी नेणार. बरं, एक असं आहे, मार्केटला एवढे भरपूर ट्रॅक्टरच्या कंपनी असतात. हो. तुम्ही आपल्या ट्रॅक्टरचीच काय चॉईस केली? बीड पासून इथपर्यंत कसं काय? हे शक्तिमान का असून ऊसामध्ये, कापसामध्ये फुल चालतंय आणि ह्याची ताकद चांगली असल्यामुळं आणि ऊसात बैलाचं पूर्ण काम करतंय. हा मित्रांनो, 2 बैलाची कामं करणं हा यांचा उद्देश होता. जर आपण मोठा ट्रॅक्टर घेतला तर त्यांच्या डोक्यात असे की मोठा ट्रॅक्टर घेतल्यावर जास्त त्याला ऍव्हरेज भेटत. आता ऍव्हरेज भेटत नसल्यामुळे आपला ट्रॅक्टर परवडत नाही चालवायला. आणि कमी इंधनामध्ये हा काम जास्त करतो, त्यामुळे आपल्याला परवडतं. छोट्या शेतकऱ्याला एकदम बैलापेक्षा हे परवडत. हा, म्हणजे आता बैल शेती राहिली नाही त्यामुळे तुम्ही घेतला म्हणायचं. हो. तर धन्यवाद. आणि जवळचे तुमच्या तिथले शेतकरी आल्यानंतर मी आतापर्यंत 10 शेतकरी मला विचारले, 10 शेतकरी आज 2-4 दिवसात घेणार. बघा, नक्की तुम्ही व्हिजिट द्या. बीड मधले शेतकरी तुम्ही चिंचाने यांच्या घरी जाऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता. कसा चालतोय आम्ही सगळ्यांना. अच्छा, डेमो पण दाखवा. डेमो बघितल्यानंतर शेतकऱ्याच्या मनात 100% बसतो. म्हणजे तुम्हाला उत्सुकता भरपूर आहे ट्रॅक्टरमध्ये. तर मित्रांनो बघा, असंच आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करतील. आणि ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्यांनी शहानिशा करून घ्या. अगोदर डेमो बघावा आणि नंतर अगोदर डेमो बघा आणि मग ट्रॅक्टर घ्या, असं त्यांचंही म्हणणं आहे. त्यांनी तसाच बघून घेतलेला आहे. आणि त्यांच्या जवळ आपले ते मित्र आलेत, त्यांचंही आपण नाव जाणून घेऊया. माझं नाव पांडुरंग किसन नावी जाते. ते आमचे मामा आहेत. त्यांचे बाचे जावई असल्यामुळं माझ्याकडे पहिला ट्रॅक्टर होता. परंतु यांना म्हणजे मजुराचा त्रास होऊ लागल्यामुळं आणि बैलांचा म्हणजे गडी नसल्यामुळे मग त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा होता. मग आम्ही अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर हा युट्यूबला बघितल्यानंतर मामांना पंढरपूरला घेऊन आलो. दर्शन वगैरे झालं, ट्रॅक्टर बुकिंग केला आणि 10 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी दिली. त्याबद्दल कंपनीचं अत्यंत आभारी आहोत. परंतु शेतकऱ्यांनी आमच्याकडे येऊन प्रत्यक्षात ट्रॅक्टर पाहावा, ट्रॅक्टर का चालतो तो पाहावा आणि नंतर मामासंगत चर्चा करून ट्रॅक्टर घ्यावा. कारण हा 2 बैलाचं नव्हे तर 4 बैलाचं काम करतो आणि कामाची वेळ आणि टायमिंग साधून हा ट्रॅक्टर आपण चालवू शकतो. त्यामुळं कामगार कधी येणार, बाकीचं कधी करणार, त्यापेक्षा ट्रॅक्टर हा दिवसाकाठी 4 एकर सुंदर पद्धतीने काम करू शकतो. जेणेकरून हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरभराटीचे दिवस आणणारा ट्रॅक्टर आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अपोलो कंपनीला येऊन भेट द्यावी. याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि दुसरं एक त्यांचं म्हणणं जाणून घेऊ चिंचाने साहेबांचं. तर त्यांनी आपल्या आईच्या हस्ते बुकिंग केलं, बरोबर आहे? हा, आईच्या हस्ते बुकिंग केली. 1 तारखेला तुमच्या ह्या कंपनीचं उद्घाटन झालं. त्यावेळेस शेतकरी आणि आईचं कुठल्या मंत्र्याचं किंवा संत्र्याचं काय हे केलं नाही. त्यामुळं आम्हाला वाटलं, म्हणून कंपनीचं अजून आईच्या केल्यामुळं ब्रह्मांडाचं पुण्य त्याच्यात आलं आणि कंपनीची भरभराट लावू हीच आपली कंपनीला हे. बरोबर आहे. आणि धन्यवाद साहेब. आणि इथून पुढे तुमचं असंच आम्हाला सहकार्य लाभो आणि शेतकऱ्यांना तिथं आल्यानंतर तुम्ही डेमो द्याल. आमच्या इकडे जवळजवळ आता ह्या 15 दिवसात किंवा महिन्यात 10 ट्रॅक्टर. आणि ही अपेक्षा ठेवून आपण इथं थांबतोय. आणि दुसरी गोष्ट, आपण ट्रॅक्टर बरोबर काय काय दिलं ते पण आपण सांगतो आता 2 मिनिटांमध्ये. आपण ट्रॅक्टर बरोबर त्यांना एक इलेक्ट्रिक स्कूटर दिलेले आहे आणि त्यांच्याबरोबर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर दिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर साधारणतः 70-1 हजाराची स्कूटर आहे.
तर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर एक 60-70 हजाराचा आहे. त्यानंतर फनपाळी एक बगला फोडणी यंत्र असं 3-in-1 अवजार आपण 30,000चं त्यांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे बंपरचं वेट आहे आणि रेझर एक साधारणतः 5-6 हजाराची अशी वस्तू आणि तुम्हाला पोच डिलिव्हरी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशीच जर ऑफर तुम्हालाही मिळवायची असेल तर नक्की नवक्रांती ॲग्रो, किसान क्रांती ॲग्रो पंढरपूरला व्हिजिट द्या आणि लवकरात लवकर तुम्ही जोपर्यंत ऑफर चालू आहे तोपर्यंत बुकिंग करू शकता आणि आमचे खाली दिलेले नंबर आहेत त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. कंपनीपेक्षा आम्ही जास्त ॲडव्हर्टाईज करून आम्ही ते शेतकरी आणून पोहोचित कंपनीपेक्षा आम्ही तिकडे डेमो दाखवणार आणि शेतकऱ्याला पटवून कंपनीपेक्षा आम्ही सांगणार किंवा हे घ्या तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा. त्यामुळे माझ्याकडे आज 10 शेतकरी येणार बघणार. त्यांनी मला म्हणले की तुमचं ट्रॅक्टर बघितल्यानंतर आम्ही घेऊ. सगळा ऊसाचा भाग आहे आमच्याकडे. बघा किती त्यांना उत्सुकता आहे. आणि ह्या अगोदर काय तुम्ही करत होता? आम्ही बैलांनीच शेती करत होतो सुरुवातीला बैलांनी, म्हणजे पारंपरिक आज मी बैल माझ्याकडे 1.5-2 लाखाची बैल. हा 1.5-2 लाखाची बैल होती. हो आहेत. आता इकून टाकणार. आता इकून टाकणार. मजूर भेटत नाही आणि हे पाऊस येऊस तर ही काम करून जातो. बैल काय 1 एकर करतो दिवसभरात. बरोबर. हे 4 एकर करताय. पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा हे होतो. काम झाल्यानंतर आपल्याला ठेवता येतं म्हणजे आणि आपलं काम वेळेला करता येतं. हे बी खरं आहे. तर धन्यवाद. महत्व आहे. हा तर धन्यवाद मित्रांनो.